आज आपण एकदम सुपर इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत, वैदिक सिव्हिलायझेशन. इन दॅट वी विल डिस्कस वैदिक लिटरेचर. सो आज आपण फक्त वैदिक लिटरेचर बद्दल डिस्कस करणार आहोत, कारण 4 वेदास आहेत त्यामध्ये इम्पॉर्टंट वैदिक लिटरेचरमध्ये, आणि मोस्ट ऑफ द PYQs जर तुम्ही ट्रेंड बघितलात तर त्यावरती क्वेश्चन्स आलेलाच आहे. सो वेदासमध्ये वैदिक लिटरेचरमध्ये 4 इम्पॉर्टंट वेदास होत्या. तर त्या कोणत्या होत्या? ऋग्वेदा, यजुर्वेदा, सामवेदा आणि अथर्ववेदा. हे खूप इम्पॉर्टंट वेदास होत्या. आता तुम्ही बोलाल की जे वेदास वगैरे असायच्या त्या कोण कंपोज करायच्या? तर ते ऋषीज वगैरे कंपोज करायचे. अँड सम वेदिक हाइम्स वर कंपोज बाय वुमेन ऑल्सो. सो मी इन शॉर्ट मध्ये तुम्हाला याचं ओव्हरव्ह्यू देते. सो फर्स्ट वन येतं ऋग्वेद संहिता. ऋग्वेद संहितामध्ये काय येतं? सो पहिल्यांदा आपण एक इंट्रो देते तुम्हाला छोटासा वेदाबद्दल. सो जे वैदिक टेक्स्ट असायचे त्याला संहिता बोलायचे, आणि वेद हा जो वर्ड आहे तो डिराइव्ह केलेला आहे वीड पासून, मीन्स द नॉलेज. ओके. अँड द वेदास आर ऑल्सो कॉल्ड एज अ श्रुती. वेदासला अजून काय बोलायचे? श्रुती बोलायचे. त्यानंतर आपण फर्स्ट बघणार आहोत ऋग्वेद संहिता. सो ऋग्वेद संहितामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये फक्त 2 गोष्टी इम्पॉर्टंट होत्या. वर्स, इच वर्स वेदा इज नोन ॲज अ ऋचा. जे प्रत्येक ओळ असायची त्या किंवा प्रत्येक जी लाईन असायची कंपोज केलेली डेटीजना प्रेस करण्यासाठी, तर त्याला काय बोलायचे? रिचाज बोलायचे. आणि ते सर्व रिचाज मिळून कंपोज केले जायचे. त्याला काय बोलायचे? सुक्ता बोलायचे. आणि ते पोएटिक कंपोजिशन मध्ये होतं. एवढंच लक्षात ठेवा. रिचा मीन्स अ वर्स कंपोज टू प्रेज अ डेटी, अँड द पोएटिक कंपोजिशन इज कॉल्ड एज अ सुक्ता. ओके. जे नंबर्स ऑफ रिचाज मिळून टुगेदर प्रेज करायचे डेटीज ना, त्यांना सुक्ता बोलायचे. त्यानंतर येतं सेकंड वन इज द यजुर्वेदा. आता यजुर्वेदा आलं नाव की तुमच्या यजुर्वेदावरून लक्षात आलं पाहिजे की हे रिलेटेड टू द मंत्राज आहेत. सो जेव्हा याजना राईट्स वगैरे होत्या, डेटीजना प्रेस करायचे, तेव्हा मंत्रात चांट केले जायचे. आणि हे कसे चांट करायचे त्याबद्दल ह्यामध्ये नॉलेज दिलेलं आहे. सो दिस टेक्स्ट ऑल्सो इन्क्लूड द वर्सेस ऑर पोएटिक इन्चॅन्टेशन अँड देअर एक्सप्लेनेशन इन अ प्रोज. म्हणजे की हे का रायमिंग ओळींमध्ये हे प्रेस नाही करायचे डेटीज ना, तर नॉर्मल अशा लँग्वेजमध्ये म्हणजे प्रेस करायचे. थर्ड वन इज द सामवेदा संहिता. सामवेदा संहितामध्ये काय येतं? तर साम वरून लक्षात ठेवा एस सिंगिंग साठी आहे. सो जे प्रेस करायचे, याजना राईट्स वगैरे व्हायच्या, देवदेवतांसाठी जे राईट्स केल्या जायच्या किंवा ज्या देवांना प्रेस केलं जायचं, ते कसं असायचं? सिंगिंग फॉर्म मध्ये असायचं. आणि ह्यामध्ये अजून काय होतं की आपल्या इंडियन म्युझिकचं जे फाउंडेशन साठी मेजर कॉन्ट्रीब्युशन कोणी दिलेलं आहे? तर सामवेदाने दिलेलं आहे. आणि फोर्थ वन येतं अथर्ववेदा संहिता. अथर्ववेदा इज मोस्ट इम्पॉर्टंट वेदा, बिकॉज हे एका अथर्व ऋषींवरून यांना नाव मिळालेलं आहे. अथर्व ऋषींच्या नावावर अथर्ववेदा हे नाव आलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये 3 इम्पॉर्टंट जे आधीचे वेदा होते त्यापेक्षा थोडा डिफरंट आहे. यामध्ये मोर कन्सर्न विथ मेनी थिंग्स इन डे टू डे लाईफ ऑफ द पीपल. म्हणजे लोक डे टू डे लाईफ मध्ये काय करतात त्याबद्दल जास्त कन्सर्न दाखवलं जायचं, आणि त्यावरती सोल्युशन फाइंड आउट केले जायचे. जसं की काय काय डिसीजेस वगैरे यायचे, काय काय प्रॉब्लेम, त्यावर सोल्युशन काढले जायचे. आणि इट ऑल्सो प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट मेडिसिनल हर्ब बद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले. अँड थर्ड वन इज द अथर्ववेदा प्रोव्हाइड अ गायडन्स टू किंग अबाउट द वे ही शुड ऍडमिनिस्टर हिज किंगडम. म्हणजे एका किंगने त्याचं किंगडम कसं ऍडमिनिस्टर केलं पाहिजे, दिस इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड इन द अथर्ववेदा. ओके. देन 2 इम्पॉर्टंट टेक्स्ट, ब्राह्मणा टेक्स्ट आर देअर, आर्यंकास अँड उपनिषद वेर रिटन फॉर्म मध्ये आहेत. हे कंपोजिशन्स ऑफ संहितास. म्हणजे जे ह्या ज्या ऋग्वेदा, यजुर्वेदा, सामवेदा आणि अथर्ववेदा झाल्या, ह्याच्यानंतर ह्याचं कंपोजिशन झालेलं आहे ब्राह्मणा अँड उपनिषदचं. दे वेआर इन्क्लुडेड इन द वैदिक लिटरेचर ऑल्सो. सो आता जर आपण म्हणू की हे अरण्यकास आणि उपनिषद मध्ये काय येतं, तर अरण्यकामध्ये काय आहे? तर अरण्यकामध्ये
रिफ्लेक्शन्स आहेत, थॉट्स रिफ्लेक्शन्स आहेत आणि थॉट्स आहेत जे आपण मेडिटेशन केल्यानंतर, डीप कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन केल्यानंतर आणि त्यावेळी तर फॉरेस्टमध्ये वगैरे करायचे. सो त्याच्यानंतर आपल्याला काय काय थॉट्स वगैरे येतात ते आपण एक्सप्रेस केले जायचे अरण्यकाजमध्ये. अरण्यकाज आर कन्सर्न विथ द ॲक्युरेट परफॉर्मन्स ऑफ द याजना राईट्स, म्हणजे की आपण कसं परफॉर्म केलं पाहिजे याजनाज राईट्स वगैरे त्याबद्दल एक्झॅक्टली ॲक्युरेट म्हणजे ह्यामध्ये सर्व दिलेलं होतं. उपनिषद म्हणजे काय, तर आता आपण नॉर्मली बोलतो की उपदेश. उपदेश म्हणजे काय की कोणाला तरी काहीतरी आपण एक काहीतरी इन्फो देतो. फॉर एक्झाम्पल उपनिषदमध्ये काय येणार की नॉलेज एक्वायर्ड बाय सिटिंग ॲट द फीट ऑफ द टीचर, म्हणजे आता आपले गुरु आपल्याला काय करतात, सांगतात, राईट मेंटरशिप करतात, राईट वे दाखवतात. एक्झॅक्टली ते सर्व उपनिषदमध्ये आहे. सो उपनिषदमध्ये काय आहे की आपण गुरुच्या चरणाजवळ बसून काय नॉलेज एक्वायर्ड करतोय ते सर्व उपनिषदमध्ये आहे. आणि उपनिषदमध्ये सिरियस टॉपिक्सवरती डिस्कशन्स केलेले आहे की डेथ, लाईफ अँड डेथ इव्हेंट कशा असतात. ह्युमन वंडर होता त्यावेळी की काय आहे एक्झॅक्टली, आणि त्याबद्दल त्या रिलेटेड उपनिषदमध्ये सर्व डिस्कस केलेलं आहे. ओके. आणि हे जे 4 वेदाज वगैरे आहेत, त्याच्यानंतर ब्राह्मण, अरण्यकाज वगैरे आहे, उपनिषद आहे, हे सर्व 1500 इयर्स अगो सर्व कंपोज करून ठेवलेले आहे. आणि हे सर्व आपल्याला आता सर्व त्याच्यानंतर म्हणजे एवढा पिरियड गेल्यानंतर खूप काही चेंजेस झाले त्यामध्ये, ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. सो हे मी सर्व नोट्स फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही फक्त हे गो थ्रू केलं आणि एक्झामला गेला तर तुमचा यावरचा एकही क्वेश्चन सुटणार नाही असं मला वाटतं. आणि मी शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतूच तो आहे की तुमचा क्वेश्चन सुटला नाही